नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पक्षापासून बाजूला गेले त्यांना पक्षाचे दरवाजे बंद, असे प्रतिपादन प्रचारादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. वडखल येथील प्रचारादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर हे म्हणाले की आज या ठिकाणी पक्षाच्या बरोबरीने जे राहिलेत, जे पक्षाच्या बरोबरीने राहून पक्षाच्या योजना ज्यांच्या मार्फत लोकांपर्यंत नेल्या, त्यांना हे आम्ही केलं असं वाटते. त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून देणे ही कार्यकर्ता म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. घरोघरी जाऊन लोकांची दिशाभूल केली जाते. घरोघरी जाऊन लोकांच्या मनामध्ये संभ्रमण पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. आज जे पक्षापासून बाजूला गेलेत त्यांना पक्षाचे दरवाजे बंद झालेत, हा संदेश सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊ या, असे रोखठोक मत वडखल गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर उर्फ हरिओम म्हात्रे, वडखल गणाचे उमेदवार प्रदीप म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे यांच्या प्रचाराच्या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप पक्ष सोडून एका दिवसात शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या मिलिंद पाटील यांचे नाव न घेता आपले मत मांडले. वडखल इंद्रनगर येथील प्रचाराच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे उर्फ हरिओम, वडखल गणाचे उमेदवार प्रदीप म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे यांच्या बरोबर माजी जिल्हा परिषद सभापती सुरेश म्हात्रे, वडखलचे माजी सरपंच तथा भाजप युवा नेते योगेश पाटील, वडखल सरपंच शिवानी म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल म्हात्रे, डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे, उंबर्डे सरपंच महेश पाटील यांच्यासह वडखल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने हजर होते. त्याचबरोबरीनं आज या ठिकाणी पक्षाच्या बरोबरीनं जे राहिले ते पक्षाच्या बरोबरीनं राहून पक्षाच्या योजना ज्यांच्या मार्फत लोकांपर्यंत नेल्या त्यांना हे सगळं आम्ही केलं असं वाटतं. त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून देणं हे कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. घरोघरी जाऊन लोकांची कुठेतरी दिशाभूल केली जाते. घरोघरी जाऊन लोकांच्या मनामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. आज जे पक्षापासून बाजूला गेले, पक्षाचे दरवाजे त्यांना बंद झाले, हा संदेश सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया इतकंच या ठिकाणी सांगतो आणि प्रचाराला आपण सगळ्यांनी सुरुवात करूया. गावदेवी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असाच राहू दे अशी गावदेवी माते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.